नमस्कार. तू ही रे माझा मितवा या सिरियलच्या आजच्या भागात आपण पाहत आहोत. इथे ईश्वरीला सॉरी म्हणण्यासाठी वेगवेगळी गिफ्ट्स अर्णवने पाठवली असतात कुरिअरने. हे काही ईश्वरीला पटत नाही. बोलायचं आहे सॉरी तर तोंडावर बोलायला हवं ना, हे असं का? हीच गोष्ट तिला खटकते. त्याच्यामुळे ते हे सगळे आलेले गिफ्ट्स ग्रीटिंग्स सगळं काही ती त्या कुरिअर बॉयकडे वापस करते आणि ज्याने दिले त्याला वापस करा असं सांगू लागते. इथे अर्णवच्या लक्षात येतं की ईश्वरीने हे काही स्वीकारलेलं नाही. तिला थेट सॉरी म्हटलेलं आवडते. ही पद्धत आवडतच नाही. त्याच्यामुळे आता आपल्याला सॉरी म्हणावं लागेल हा विचार करून तो तिला सॉरी म्हणायचं रात्री ठरवतो. आणि मग हिम्मत करून तो ईश्वरीला सॉरी हा शब्द बोलूनच टाकतो. तो सॉरी म्हटल्या आता ईश्वरी त्याच्यावर चिडते. दिवसभर किती मेहनत केलीस, तुम्ही जे गिफ्ट वगैरे पाठवले त्याच्यात तुमचं सॉरी दिसत नव्हतं. तुम्ही आत्ता जे बोलले ना ते जेन्युइनली सॉरी आहे आणि इतका वेळ का घेतलात तुम्ही सॉरी बोलायला म्हणून त्याच्यावरती इथे ईश्वरी बडबड करू लागते. त्यात तो तिला म्हणतो प्लीज शांत हो, एवढी चिडू नकोस. तर ती म्हणते तुम्हाला नक्की रात्री काय झालं तरी काय होतं? तर तो म्हणतो मला काहीच आठवत नाही, नक्कीच काहीतरी झालेलं होतं, आठवत बरं. मग इथे तो सांगू लागतो मला ना एकच गोष्ट आठवते की मला लावण्याने कॉफी आणून दिली, मी घेत नव्हतो, तिने जबरदस्ती ती पाजली, ती पिल्यानंतर माझं जरा डोकं गरगरल्यासारखं होऊ लागतं आणि त्याच्यानंतरचं काहीही आठवत नाही आहे असं म्हणत तो तिला सांगू लागतो. त्याच वेळेला ती म्हणते बरोबर, हे सगळं लावण्यानेच केलं. लावण्याने मुद्दाम तुम्हाला गुंगीचं औषध दिलं आणि तिला खरं तुम्हाला मिळवायचं होतं. तुमच्यावरती खूप प्रेम करते ती, त्याच्यासाठी तिने हा प्लॅन केला आणि ती अगदी तुमच्या तोंडाच्या ओठांच्या इतक्या जवळ होती. तिचे ओठ आणि तुमच्या ओठामध्ये एवढाच अंतर बाकी होता. हे मला सांगतानाही लाज वाटत आहे. त्यावेळेला ईश्वरी चिडचिड करत असते. अर्णव हसत असतो. तर तो म्हणतो आम्ही दोघं इतकं जवळ होतो, मग तुला काय प्रॉब्लेम होता का? नाही ना. मग ती तो हसू लागतो. मग ती म्हणते हसताय काय? तर तो म्हणतो तूही येऊ शकते इतक्या जवळ, काय येत नाही. मग ती लाजते, चेहरा फिरवून घेते. दुसऱ्या दिवशी सगळेजण आता अर्णवाने ईश्वरीला चिडू लागतात. आज ना गुलाबी थंडी आहे. गुलाबी थंडीमध्ये आज आपल्याला आणखी काही रोमॅन्टिक सीन पाहायला मिळेल का? आकाश म्हणतो हो मिळायला तर पाहिजे. आजही ग्रीटिंग आणि गिफ्ट्स येतील का वहिनी असं विचारू लागतो आणि सगळेजण हसू लागतात. त्यामुळे अंजली म्हणते मला खूप आवडत आहे ही गुलाबी थंडी, गुलाबी प्रेम. आणि सगळेजण त्या दोघांकडे पाहून हसतात आणि दोघांचं पॅचअप झाल्याचं मग सगळेजण ते दोघंजण सगळ्यांना सांगू लागतात. त्याच वेळेला ईश्वरीची आई व्हिडिओ कॉल करते आणि तू कामात असेल तर आपण नंतर बोलूया म्हणते. तर ती बोलते नाही काही कामात नाही, बोल ना. मग ती सांगू लागते की तुमचं विंटर कलेक्शनचे जे काही यश आहे ते मी पाहिलं, मला खूप आवडलं तुमचं, तुम्हाला अभिनंदन करण्यासाठीच कॉल केला आहे. ईश्वरी लगेचच दोघांकडे चेहरा दाखवण्यासाठी फोन फिरवते. त्याच वेळेला मामी तिथे बसलेली असते. मामी स्वतःचा चेहरा लपवू लागते. तिला त्या व्हिडिओ कॉलमध्ये तिचा स्वतःचा चेहरा दाखवायचा नाही आहे ईश्वरीच्या आईला, त्याच्यासाठी. मग नीट दिसत नाही आहे ईश्वरीला असं जेव्हा ती म्हणू लागते तर ती पुन्हा फ्रंट कॅमेरा ऑन करून मग बघून बोलू लागते. अर्णवला सगळ्या घरच्यांना चौकशी करू लागते, सगळेजण ठीक आहात ना वगैरे वगैरे. मग इथे पुन्हा एकदा वल्लवी चेहरा लपवण्यासाठी टेबलाखाली वागते आणि स्वतःचा चेहरा दिसू देत नाही. आणि इकडे मात्र आकाशलाही विचारू लागतात की तुमची तब्येत वगैरे बरी आहे ना? तर तोही म्हणतो हो सगळं काही छान आहे व्यवस्थित, तुम्ही आणि काका बरे आहात ना? सगळेजण एकमेकांची चौकशी करू लागतात. अंजलीताईसोबतही ईश्वरीची आई गप्पा गोष्टी करू लागते, तुम्ही तब्येतीची काळजी घ्या वगैरे. आणि सगळ्यांकडे फोन गोल फिरू लागतो, व्हिडिओ कॉल चालू असतो. सगळेजण ईश्वरीच्या आईशी गप्पा गोष्टी करू लागतात. व्याही बुवा कशी आहे वगैरे सगळं मामाही विचारत असतात. त्याच गडबडीमध्ये मामी संधी साधून रूममध्ये निघून जाते. हे मामाच्या लक्षात येतं ही काहीतरी लपवत आहे. आता इथे ईश्वरीशी बोलण्यासाठी आता पुन्हा एकदा कॉल करते ईश्वरीची आई आणि मग फोनवरती व्यवस्थित बोलता येतं, व्हिडिओ कॉलवरती नीट दिसत नाही असं म्हणत त्या दोघीजणी एकमेकींशी फोनवर बोलत असतात. आणि मामा आता मामीकडे निघून जातात की काय चाललं आहे ह्या वल्लवीचं, म्हणून ते तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागतात. तर ती म्हणते की मला ईश्वरी आणि ईश्वरीच्या घरच्यांशी काहीही एक घेणं देणं नाही, मला त्यांच्याशी बोलण्यातही इंटरेस्ट नाही असं म्हणू लागते. हे मामा म्हणू लागतात की आता ते सगळं काही व्यवस्थित होत आहे तर तू कशाला मिठाचा खडा घालत आहे, जा सगळं विसरून, त्या दोघांचं आयुष्य सुरळीत होत आहे, तूही ते सगळं मान्य कर, आता स्वीकार.
आता ईश्वरी इथे फोन घेऊन येते की माझ्या आईला मामींशी बोलायचं आहे, मामींचं पाय मुरगळल्याचं मी तिला कळवलं तर ती म्हणते की मी त्यांच्याशी बोलून घेते फोनवरती. आता वल्लवी विचार करते जर मी फोनवर बोलले नाही तर यांना पुन्हा एकदा माझं संशय येईल, आता बोलायलाच हवं फोनवरती हां हां एवढंच बोलत असते. जरा विचित्रच वाटत असतं मामांना, पण बोलण्याची नाटकं इथे आता मामी करू लागते. इथे ईश्वरीची आई म्हणते तुमच्या पायाचं कळलं, पायाची काळजी घ्या, मी ना ईश्वरीला एक आयुर्वेदिक लेप सांगते, तो बनवून ती तुमच्या पायाला शेकवेल, त्याने तुमचा पाय लवकरात लवकर बरा होईल. तर ती हां एवढंच बोलत असते आणि फोन मग ईश्वरीकडे देत असते. मला बरं नाही वाटत, ते पाय दुखते वगैरे अशी नाटकं करू लागते. आणि त्याच वेळेला बाहेरनं काहीतरी आरडाओरडायचा आवाज येतो. अर्णव आणि लावण्याचा बोलण्याचा आवाज असतो हा. ते दोघंजणं बोलत असतात. लावण्य माफी मागत असते. अर्णव म्हणतो तू इथे आलीसच कशी, तुझी हिंमत झालीच कशी, तू एवढं कसं केलं माझ्यासोबत, असं सगळं काही तू जाब विचारतो. इथे कुणालाही घरात काहीही माहीत नसतं. सगळेजण विचारू लागतात कशाबद्दल बोलताय तुम्ही, काय झालं आहे. मग इथे अर्णव संतापलेला असतो. अर्णव सांगू लागतो की ह्या लावण्याने आता तर हद्दच पार केली आहे, मला मिळवण्यासाठी ती काय काय करू शकते. मला तिने गुंगीचं औषध दिलं आणि त्या गुंगीच्या औषधाचा फायदा घेत ती माझ्या इतक्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होती. आणि त्याच वेळेला तिथे जर ईश्वरी आली नसती तर माझं तिने बरोबर फायदा उचललेला असता. हे सगळं काही घरच्यांनी ऐकल्यानंतर लावण्य तू असं कसं वागू शकतेस म्हणून सगळेजण जाब विचारू लागतात. सगळ्यांना संताप होऊन जातो. लावण्याचं वागणं ऐकल्यानंतर प्रत्येकजण तिला बोलू लागतं काही ना काही आणि ह्याच गोष्टीने ती दुखावली जाते. ती इथे ईश्वरीचीही माफी मागते की खरंच मी खूप चुकीचं वागले, मला खरंच माफ करशील का, म्हणत मी तुझी मनापासून माफीही मागते. अर्णवलाही म्हणते मला प्लीज माफ कर ना, मी तुझी मैत्री गमावू नाही शकणार, तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत, असं म्हणत त्यालाही ती विनवण्या करू लागते. आणि तिची एवढी अवस्था पाहून सगळ्यांना दया येऊ लागते. ती अगदी मी माझा जीव देऊन टाकेल जर मला तुम्ही माफ केलं नाही असं इथपर्यंत बोलू लागते. आणि तिचं हे बोलणं ऐकल्यानंतर सगळेजण घाबरतात. इथे ईश्वरी ही सगळ्यांना समजून सांगते त्या जर इतक्या मनापासून माफी मागताय तर आपण त्यांना माफ करायला हवं आणि झालं गेलं विसरून जायला हवं, असं म्हणत त्या सगळ्यांसमोर ईश्वरी अर्णवाने तिची पुन्हा एकदा मैत्री सुरूच राहू द्या असं म्हणू लागते. आणि इथे अर्णव आता लावण्याला बाहेर ट्रीट देण्याचा विचार करतोय तर ईश्वरीलाही तो चल म्हणतो तर ईश्वरी नाही म्हणते येण्यासाठी. आणि इथे हीच गोष्ट जेव्हा बोलताना नम्रताशी लावण्य आणि अर्णवची सांगते की ते दोघंजणं बाहेर जाणारे सगळी हकीकत सांगितल्यानंतर नम्रताला हे मात्र पटत नाही. इतकं सगळं होऊनही तू तुझ्या नवऱ्याला त्या बाईसोबत पाठवायला का तयार होत आहे, तुला समजत कसं नाही, असं म्हणत तिची ती डोळे उघडते आणि नवऱ्याच्या सोबत तूही जायला हवं असं म्हणते. आणि ईश्वरीही आता त्यांच्यासोबत जायला तयार आहे. इथे मात्र लावण्य आणि राकेशचा नवीन प्लॅन सुरू झालेला आहे. त्यांची जी काही ट्रीट आहे ती कशी स्पॉईल करायची, त्याच्यातनं आपल्याला फायदा कसा होईल ते सगळं आपण पाहायचं, असं सगळे प्लॅनिंग चालू आहे. चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आपण पुन्हा भेटू नवीन ट्विस्टसोबत, आपण भेटूया. धन्यवाद.